कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 31. आरवीची तीक्ष्ण जाणीव आणि प्रेमाची खरी ओळख. मिस्टर गँगस्टर, माझं आयुष्य सावरू पाहतायत तर तू आमच्यामध्ये का येतेस? जुनूनचं हे बोलणं संपण्याआधीच सुकून किंचाळली. मी तुमच्यामध्ये येत नाहीये, तू आमच्यामध्ये येतेस. आमचं लग्न झालंय आणि तू त्यांची दुसरी बाई बनून या घरात राहू इच्छितेस. पण एक लक्षात ठेव, तू इथून गेली नाहीस ना तर तू त्यांची बायको नाही, फक्त रखेल म्हणून ओळखली जाशील. पण तुला त्यात काय अडचण असणार? तुला तर या सगळ्या गोष्टीत मज्जा येते ना, म्हणूनच तर तू स्वतःवर बलात्कार करून घेतलास. सुकूनचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच फटाक असा आवाज आला. जुनूनने एक सनसनीत चपराक सुकूनच्या गालावर लगावली होती. सुकूनचा चेहरा एका बाजूला वळला आणि तिच्या गालावर जुनूनच्या हाताची 5ही बोटांचे ठसे उमटले. जुनून रागाने थरथरत होती तर सुकूनच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण त्यासोबतच तिच्या मनात जुनूनबद्दलचा द्वेष अजून वाढला होता. जुनून वेदनेने म्हणाली, सुकून, तू माझी बहीण असून मला हे बोललीस. एक मुलगी म्हणूनही तुला माझी पीडा समजली नाही. आज मला तुझी बहीण म्हणून घ्यायचीही लाज वाटते. निघून जा इथून, नाहीतर पुन्हा एकदा हात उचलेन मी. सुकूनने आपला गाल चोळत आव्हानात्मक नजरेने पाहिलं आणि म्हणाली, आज माझ्यावर हात उचलला आहेस ना जुनून शर्मा, या हाताची किंमत तुला खूप महागात पडेल, खूप जास्त महागात. असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि ती जाताच जुनून ढसाढसा रडायला लागली. दुसरीकडे त्या नाईट क्लबमध्ये कियारा आरवीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत होती, पण गुंगीत असूनही आरवीने तिचा हात पकडून तिला रोखलं होतं. तो अडखळतच म्हणाला, तू माझी जानमच आहेस ना? मला तुझे हात खूप वेगळे वाटतायत. जानम तूच आहेस ना? कियारा आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली, आता ही जानम कोण आहे काय माहिती, पण आजच्या रात्रीसाठी तर मीच तुझी जानम आहे. तिने आरवीला भुलवण्यासाठी मादक आवाजात म्हटलं, हो मिस्टर गँगस्टर, मीच तुमची जानमच आहे. आरवी हलकसं हसला आणि म्हणाला, मग ठीक आहे. तुला माहीत आहे, तुझ्याशिवाय कोणी मला स्पर्श केला ना की मला अजिबातच आवडत नाही. त्याने कियाराचा हात आपल्या छातीवर ठेवला, पण क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याला तिचा स्पर्श अजिबातच सहन होत नव्हता. त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि ओरडला, नाही, तू खोटं बोलतेस, तू माझी जानम नाहीयेस. आरवी बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण कियारा पुन्हा त्याला झोपवण्यासाठी त्याच्या छातीवर झुकली आणि त्याला किस करू लागली. तिने आरवीचा शर्ट काढून टाकला होता आणि स्वतःचे कपडेही सैल केले होते. आरवीचे श्वास आता खोल झाले होते, पण तो अत्यंत अस्वस्थ होता. अचानक त्याने पूर्ण ताकदीनिशी कियाराला जोरात धक्का दिला आणि बेडवरून उठला. तो पूर्णपणे शुद्धीत नव्हता, पण त्याने तिच्याकडे रागाने बघत विचारलं, सांग मला, तू माझी जानम नाहीयेस. माझ्या जानमचा स्पर्श खूप वेगळा आहे. तू ती नाहीयेस. कोण आहेस तू आणि मला इथे का आणलंस? असं म्हणतच त्याने पुढच्या क्षणी तिच्यावर झेप घेतली आणि कियाराचा गळा आपल्या हाताने गच्च आवळला. कियारा मात्र थक्क झाली. तिला वाटलं होतं की हा नशेच्या धुंदीत सर्वस्व विसरून जाईल, पण आरवीचं जुनूनवरचं ते प्रेम इतकं अघोरी होतं की नशेतही त्याचं शरीर दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला स्वीकारायला तयार नव्हतं. आता आरवी नशेत असताना कियाराची जान घेणार का? लावण्या आणि क्षितिजचा हा प्लॅन आरवी उधळून लावणार का? की आणि तिकडे ब्लॅक मून विलामध्ये सुकून आता कोणतं भयानक पाऊल उचलणार? जाणून घेऊया चला. रक्ताळलेला
आरवी आणि क्याराचा पळपुटेपणा. आरवी रक्ताळलेल्या डोळ्यांनी क्याराकडे बघत होता. क्याराचा चेहरा श्वासा वाचून लाल भडक झाला होता, कारण आरवीने तिचा गळा इतका गच्च, एवढा अत्यंत क्रूरपणे आवळला होता की तिला श्वासच घेता येत नव्हता. तो रागानेच गुरगुरला, सांग, मला कोण आहेस तू? तुला नक्की पाठवलंय तरी कोणी? पण क्याराची बोलायची स्थितीच नव्हती. आरवीचा विळखा इतका घट्ट होता की तिला श्वास घेणंही कठीण झालं होतं. आरवी पुन्हा एकदा गरजला, बोल, नाहीतर तुझा मी जीव घेईन. क्यारा त्याला धक्का देण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा आरवीने एका झटक्यात तिला सोडलं. पण पुढच्या क्षणी नशेच्या अंमलामुळे तो स्वतःच लटपडला. तो सावरतच मागे झाला आणि अडखळत म्हणाला, कोणीही आरवीला मूर्ख बनवू शकत नाही. मला पक्क ठाऊक आहे की तुला इथे कोणीतरी मुद्दाम पाठवलंय. सांग मला, कोण आहे तो ज्याने तुला हे सगळं करायला पैसे दिलेत? आरवीचं हे रूप पाहून क्यारा मात्र मनातल्या मनातच म्हणाली, देवा, मी तर वाईटच अडकले यात. जर लावण्याचं नाव घेतलं तर ती मला अजिबात सोडणार नाही, आणि नाही सांगितलं तर हा गँगस्टर मला जिवंत गाडेल. आता इथून पळ काढण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. आरवीने डोकं धरलं होतं, पण क्यारा पळायला लागताच त्याने तिचा हात पकडला तिला मागे जोरात खेचलं. कुठे चाललीयस? नाव सांगितल्याशिवाय तुझी सुटका नाही, असं म्हणून तो आपली बंदूक शोधू लागला. पण त्याची बंदूक आधीच बेडवर पडली होती. क्याराची नजर त्या बंदुकीवर गेली आणि तिला मात्र आता घाम फुटला. आरवी बंदूक उचलण्यासाठी वाकलाच होता की इतक्यात क्याराने बाजूचा काचेचा फ्लॉवर वास उचलला आणि जोरात आरवीच्या डोक्यात घातला. आरवी नशीच्या धुंदीत असल्याने तिला रोखू शकला नाही, कारण जशी काच फुटली आणि आरवीच्या डोक्यातून रक्ताची धारच वाहू लागली. रक्त पाहून मात्र क्याराची बोबडीच वळली, पण तिने तीच संधी साधली आणि तिथून धूम ठोकली. तिने ठरवलं की हे शहर सोडूनच पळायचं, म्हणून तिने तातडीने खात्यातून पैसे काढले, आपला फोन तिथेच टाकला आणि ती गायब झाली. दुसरीकडे आरवी रक्ताने माखलेल्या अवस्थेत क्लबच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतच होता. त्याला नीट चालताही येत नव्हतं. तो जसा बाहेर आला तशी तिथल्या अव्वलची नजर त्याच्यावर पडली. आरवीला या अवस्थेत पाहून मात्र अव्वल थक्कच झाला. त्याने धावत जाऊन आरवीला सावरलं आणि विचारलं, आरवी, काय झालं हे? तू ठीक तर आहेस ना? आरवीने रक्ताने भरलेला हात आपल्या कपाळावर ठेवला आणि रागाने म्हणाला, एक मुलगी होती माझ्यासोबत, शोध तिला. कोण आहे ती आणि कोणासाठी काम करते हे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. आरवीचा तो भयानक आवाज ऐकून क्लबमधील लोकांचीही पाचावर धरणं बसली होती. आता आरवी लावण्याच्या या षडयंत्राचा पर्दाफाश करणार का? जखमी अवस्थेत तो जुनूनपाशी नक्की कसा पोहोचणार? आणि सुकूनने जुनूनसोबत जे केलं त्याचा हिशोब आरवी कसा चुकता करणार? पाहूया तर चला. आरवीची जीवघेणी जिद्द आणि जुनूनची धडधड. अव्वल आरवीची अवस्था बघून समजून गेला होता की त्याला नक्कीच ड्रग्सचा हाय डोस दिला गेलाय. अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स. त्याने आरवीला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आरवी रागाने गरजला, आधी त्या मुलीचा पत्ता लाव, नाहीतर मी स्वतः तिला शोधून काढीन. आरवी कोणाचेच आदेश ऐकणारा नव्हता. त्याने अव्वलला धक्का दिला आणि स्वतः गाडी चालवत ब्लॅक मून विलाकडे निघाला. अव्वल मात्र काळजीत पडला होता, कारण आरवीच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती.
त्याने त्याच्या मागासच घेतला. तो आरवीच्या मागेच होता, पण जेव्हा आरवी सुरक्षित घरी पोचला तेव्हा अव्वलने त्याला फॉलो करणं थांबवलं. आरवी लडखडत आपल्या खोलीत आला. जुनून तिथे सुकूनच्या टोमण्यांचा विचारच करत बसली होती. पण रक्ताळलेल्या आरवीला पाहताच ती धावतच त्याच्याकडे आली. आरवीने तिचे खांदे पकडले आणि दबक्या आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना जानम? जुनून घाबरून म्हणाली, नाही, तुम्ही शुद्धीत नाही आहात मिस्टर गँगस्टर. आरवी मात्र झुलतच हसला. हो, तुझ्या प्रेमाच्या नशेत झुलतोय मी. जुनूनने त्याला हळूच बेडवर बसवलं. आरवीच्या डोक्यातून येणारं रक्त पाहून ती घाबरून गेली होती. भीतीने शहारली. तिने आरवीचा फोन शोधला जेणेकरून ती कोणाला मदतीला बोलवू शकेल, पण फोन मिळाला नाही. शेवटी तिने स्वतः मेडिकल बॉक्स शोधला आणि आरवीची जखम साफ करायला घेतली. आरवी हसून म्हणाला, तुझ्या असूनही जर मला तू असताना जर मला स्वतःची काळजी घ्यावी लागली तर तुझ्या प्रेमाचा काय उपयोग जानम? जुनूनने मात्र तोंड वाकडं केलं आणि कापसाने त्याची जखम साफ करू लागली. तिला हे सगळं नीट येत नव्हतं, तरी पण आरवीची जखम क्लीन करत होती. आरवीला डेटॉलमुळे आग होत होती, पण तो उफही न करता आपलं डोकं तिच्या छातीवर टेकून डोळे मिटून होता. जुनूनच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आपण हॉस्पिटलला जाऊया, चला हॉस्पिटलला, ही जखम खूपच खोल आहे. आरवीने तिचा हात पकडून तिला रोखलं आणि म्हणाला, नाही, तूच मला ठीक करणार. डॉक्टरांकडे जायचं असतं तर तुझ्याकडे का आलो असतो? तितक्यात अव्वल एका डॉक्टरला घेऊन तिथे आला. डॉक्टरांना पाहून जुनूनला हायसं वाटलं. ती आरवीची पकड सोडवून त्यांच्याकडे जाऊ लागली, पण आरवीने तिचा हात खेचला आणि ओरडला, मी म्हटलं ना मला तुझ्याकडूनच इलाज करून घ्यायचाय. अव्वल, याला घेऊन चालता हो इथून. जुनून विनवणी करू लागली, पण आरवी काही शांत झाला नाही. तिने खूप विनवणी केली. शेवटी त्याने आपल्या कमरेची बंदूक काढली आणि थेट डॉक्टरांच्या दिशेने रोखली. जुनून जोरात ओरडली, हे काय करताय? पण आरवीने ट्रिगर दाबला. गोळी थेट डॉक्टरांच्या पायापाशी जमिनीवर लागली. डॉक्टर मात्र भीतीने पांढरे पडले आणि महत्त्वाची सर्जरी आहे असं निमित्त सांगून तिथून पळून गेले. अव्वल हताशपणे जुनूनला म्हणाला, आता तुम्हीच यांना सांभाळा, आणि तोही निघून गेला. आरवीने पुन्हा जुनूनला कमरेतून जवळ ओढलं आणि म्हणाला, आता तरी माझा इलाज करशील ना जानम? जुनून मात्र चिडून म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात मिस्टर गँगस्टर. आरवी मात्र हसून म्हणाला, आता या वाईट माणसासोबतच तुला आयुष्य काढायचंय. कोणाला तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही आणि मी कधी तुला सोडून जाणार नाही. असं म्हणत त्याने पुन्हा आपलं डोकं तिच्या छातीवर विसावलं. जुनून थरथरत्या हातांनी त्याच्या जखमेतील काचेचे तुकडे काढू लागली आणि तिने जमेल तशी मलमपट्टी केली. आरवीची ती जीवघेणी नशा आणि त्याचं अफाट प्रेम पाहून जुनूनचं हृदय पुन्हा एकदा त्याच्यासाठी शहारलं होतं. आता आरवीला कोणी नशेचं औषध दिलं होतं हे जुनूनला समजणार का? सकाळी उठल्यावर आरवी समोर आलेल्या फोटोंवर काय प्रतिक्रिया देईल आणि सुकूनचा पुढचा वार काय असेल? सुकूनचा सैतानी करार आणि जुनूनवर नवं संकट. संकटांची मालिका संपतच नसते. तर चला पाहू. दुसरीकडे क्षितिज लावण्यासोबत होता. शॉपिंग आटोपून लावण्या थेट क्षितिजच्या फ्लॅटवरच आली होती. दोघेही एकमेकात दंग असताना क्षितिज म्हणाला, जरा तुझ्या कॅराचा पत्ता घे, तिला फोन कर आणि फोटो मागव. आत्तापर्यंत तरी फोटो यायला हवे होते. लावण्या हसली आणि म्हणाली, तुला फोटोंची मोठी घाई लागली आहे?
क्षितिजने तिला डोळे वटारून पाहताच लावण्याने कियाराला फोन लावला, पण समोरून मात्र तिचा नंबर स्विच ऑफ येत होता. तिने वारंवार प्रयत्न केला, पण 3-4 तास होऊनही कियाराचा फोन लागला नाही. आता मात्र क्षितिज आणि लावण्या दोघांचाही संयम सुटला होता. क्षितिज तिच्यावर जोरात ओरडला, तुझा प्लॅन तर फ्लॉप झाला नाही ना? जर आरवीला थोडी जरी शंका आली की कोणीतरी त्याच्यासोबत असा खेळ खेळलाय तर तो सावध होईल आणि सगळं आपल्या हातातून निसटेल. लावण्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण क्षितिजने तिला धक्का दिला आणि गरजला, आरवी म्हणजे काही दूध पितं बाळ नाहीये, तो गँगस्टर आहे. तुझ्या जिभेपेक्षा जास्त त्याचं डोकं वेगाने चालतं. तुझ्यामुळे जर मी अडचणीत आलो तर तुला जिवंत सोडणार नाही. असं म्हणून तो ड्रिंक काउंटरकडे गेला. लावण्याच्या चेहऱ्यावर मात्र आता भीती स्पष्ट दिसत होती. दुसरीकडे एका आलिशान फ्लॅटमध्ये सुकून बेडवर पडली होती. ती उठली आणि स्वतःचे कपडे नीट करत बाल्कनीमध्ये सिगारेट ओढत उभा असलेल्या एका व्यक्तीकडे गेली. त्या व्यक्तीने फक्त पॅन्ट घातली होती आणि काही वेळापूर्वीच तो आणि सुकून बेडवर एकत्र होते. सुकूनने आपल्या पर्समधून काही नोटा काढल्या आणि त्याच्याकडे सरकवत म्हणाली, सध्या माझ्याकडे इतकेच आहेत, प्लीज माझं काम करून दे, बाकी तुला जे हवंय ते वेळोवेळी मिळत राहील. ती व्यक्ती कुत्सितपणे हसली आणि सुकूनच्या शरीरावरून नजर फिरवत म्हणाली, अगं हे पैसे नाही दिले तरी चालतील, फक्त मला जे हवंय ते देत राहा. सुकून मागे सरकली आणि म्हणाली, मला आत्ता निघायला हवं, उद्याच्या उद्या काम झालं पाहिजे. सुकून तिथून निघून गेली. तो माणूस ज्याचं नाव राजीव होतं तो हसतच बेडपाशी आला. त्याने साईड टेबलवर ठेवलेला जुनूनचा फोटो हातात घेतला. जुनूनचा फोटो बघताना राजीवच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य आलं होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, तुझ्या बेडवरच्या सोबतीसाठी जर मला एक छोटी मदत करावी लागत असेल तर हा काही तोट्याचा सौदा नाहीये. आता आरवीच्या आयुष्यात सुकूनने कोणत्या राक्षसाला आमंत्रित केले? आरवी रक्ताळलेल्या अवस्थेतून सावरून या नव्या संकटाचा सामना कसा करणार आणि लावण्याचा पुढचा डाव नक्की काय असेल तर जाणून घेऊया पुढच्या भागात. लवकरच येईल पुढचा भाग. कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आणि व्ह्यूज खूपच कमी आलेत. मी डेली भाग टाकते, तुम्ही समजून घ्या थोडं. तर भेटू लवकरच नवीन भागात. बाय.